स्टार्टअप चालू करण्यासाठी MSCME हे वरदान ठरते, ते कसं? आज तरुणांना विचारलं की तुम्ही उद्योगात काय येत नाही, ते म्हणतात आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे जागा नाही, आम्हाला भांडवल नाही, काय नाही, प्रॉडक्ट नाही. आता आपले जे सरकार आहे त्यांनी खूप मोठमोठ्या योजना आणलेल्या आहेत तरुणांसाठी, पण आपण ते पाहत नाही, तर त्यामुळे दुर्दैवाने त्याच्याकडे दुर्लक्ष होत नाही. MSME म्हणजे काय? एम म्हणजे मायक्रो, एस म्हणजे स्मॉल आणि एम म्हणजे मीडियम. मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस असं आहे त्याचं. की मायक्रो म्हणजे तुमचा म्हणजे 1 कोटी रुपयापर्यंतची गुंतवणूक किंवा 5 कोटी रुपयापर्यंतचा टर्नओव्हर जो असतो त्याला मायक्रो म्हणतात. 1 कोटी ते 10 कोटी पर्यंतची गुंतवणूक तुमची भाग भांडवल, बीज भांडवल आणि 10 कोटी ते 50 कोटी पर्यंतचा टर्नओव्हर त्याला म्हणजे स्मॉल म्हणतात. आणि म्हणजे 10 कोटी ते 20 कोटीचं बीज भांडवल आणि 50 कोटी ते 100 कोटीचं टर्नओव्हर ज्यांचा होतो त्याला मीडियम एंटरप्राइजेस म्हणतात. तुम्ही ज्याच्यात बसता त्याच्यातून सरकार तुम्हाला त्या सुविधा देते. काय काय सुविधा देते तुम्हाला? म्हणजे एकदम इंटरेस्ट फ्री लोन किंवा मिनिमम रेट ऑफ इंटरेस्ट. मिनिमम लक्षात आलं. मिनिमम डॉक्युमेंटेशन, कमीत कमी 3च डॉक्युमेंटेशन, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट. या 3 गोष्टी असल्या गॅरंटरची गरज नाही. बाकीच्या तुम्ही कर्ज मागायला गेले, तुम्हाला 100 रुपये द्यायचे असले तर 200 रुपयाची गॅरंटी द्यावी लागते. इथं गॅरंटीची गरज नाही. बरोबर. या MSME ही तुमच्या नवीन स्टार्टअप करणाऱ्यांसाठी किंवा आहे तो उद्योग मोठा करण्यासाठी केंद्र सरकारने प्रचंड प्रचंड मोठ्या सुविधा केलेल्या आहेत. पण आपण त्याचा अभ्यास करत नाही. तर काय करत नाही, तर साधा प्रोजेक्ट रिपोर्ट कशाला म्हणतात हेच जर आपल्याला कळत नसेल, अभ्यास करा. 3 डॉक्युमेंट आहेत सगळं तिथं लक्षात. तर असं जर केलं तर MSMEच्या माध्यमातून तुम्ही म्हणजे तुमच्या ज्या बेसिक अडचणी येतात त्या अडचणी दूर होऊ शकतात. त्यासाठी MSME ही फारच गरजेची आहे.